या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं तर मला वाटत नाहीये. परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. परंतु मला असं वाटतं मराठी माणसाची माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही सतर्क राहणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्याच्यासाठी जे काही करायला लागेल ते मी निश्चित करीन. पण निश्चित कारण तेच म्हणतो ना मी. मला असं म्हणणं की तुझं म्हणणं आहे की मला 5 वर्ष द्या, मी महाराष्ट्राचं काय करीन. वेन डू यू सी इट? वेन? मी बघा आणि त्याच्यासाठी मला परत मी म्हणतो स्वार्थ का म्हणतोय मी? हा तुझा स्वार्थ म्हणत नाही मी, महाराष्ट्राचा स्वार्थ म्हणतोय. मी का म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली, नाही फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. हे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. माझं म्हणणं तेच होतं. म्हणजे आता कसं समजा, म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली, नाही पण तर तू टेक ओव्हर करायला हरकत नव्हती. म्हणजे नॉट एज अ टेक ओव्हर, तसं नाही. ह्याच लोकांना घेऊन एक युनायटेड वी स्टँड. त्या पिठावर रेगोट्याने मारत. पहिली गोष्ट असं आहे ना, मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. बरोबर. आणि मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे काही मी काय माझ्याकडे आले होते ना, आमदार खासदार सगळे आले होते, मला त्याच वेळेला शक्य होतं ना. पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार. कळलं का? म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती. म्हणजे मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे. परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना. पण तेच तर ना, महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडं. प्रश्न असा आहे ना, मी असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझं काय म्हणतो आपण त्याला इगो मध्ये आणत नाही, आणला पण नाही.